नुकतंच एमपीएससीनं सांगितलं का एमपीएससी ग्रुप सीच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या, पण महाराष्ट्रभर मध्ये जवळपास 40 लाख विद्यार्थी अभ्यास करतात. यांचा सर्वांचा विरोध आहे. आम्हाला ऑनलाईन परीक्षा पाहिजे नाही. ऑनलाईन परीक्षेत भ्रष्टाचार होऊ शकते. परीक्षा एकाच दिवशी झाली पाहिजे, एकाच वेळेस झाली पाहिजे. आणि एमपीएससीच्या परीक्षा कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूम मध्ये येऊन पेपर राहतात, त्याच्यामुळे त्याला कलेक्टर जबाबदार असते. म्हणून आम्हाला एकाच दिवशी पेपर पाहिजे. पुन्हा आदेशात त्यांनी म्हटलं का यूपी बिहार या राज्यामध्ये सीबीटी चालू झाली, कम्प्युटर बेस्ड टेस्ट अजिबात चालू झाली नाही. सरकार आदेशात सर्रास खोटं बोललं आहे. त्याचे पुरावे आहे, मी तुम्हाला देतो. तिसरा मुद्दा असा आहे का मेन्स परीक्षेमध्ये परीक्षेची फी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आता 19-20 प्रवर्ग सी मध्ये येणार आहे आणि वेगवेगळी द्या, असं नव्हतं पहिले. म्हणजे यानं लुटमार चालू केली आहे विद्यार्थ्याची. आणि पैसे कसे वखरायचे विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या संवर्गासाठी वेगवेगळी. उद्योग निरीक्षकाचा फॉर्म भरायचा आहे मेनचा 365, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं आपल्याला कर सहाय्यकचा भरायचा आहे 365, तलाठीचा भरायचा आहे 365. असे हे पोराकडून पैसे वसूल करायचा धंदा एमपीएससी चालू केला आहे. आमचा याला विरोध आहे आणि आमचं भव्य आंदोलन धडक मोर्चा कलेक्टर ऑफिसवर याच्या विरोधात. परीक्षा ऑनलाईन नाही पाहिजे, ऑफलाईनच पाहिजे. एकाच दिवशी परीक्षा पाहिजे, एकाच वेळेस परीक्षा झाली पाहिजे. आणि टीईटी पेपर फुटीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 3 जुलै 2026 सकाळी 10:30 वाजता हा मोर्चा आहे. आणि या मोर्चात जवळपास 3.5 ते 4,000 विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातले समाविष्ट होईल. आणि आम्ही जे मागचं आंदोलन केलं ते यशस्वी झालं होतं आणि त्याची सुरुवात वर्धेतून झाली होती. म्हणून ठीक आहे, या आंदोलनाची सुरुवात वर्धेतून व्हावी आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर जाईल. आणि याचा ठीक आहे सरकारने परिणाम भोगावा लागेल जर सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर. म्हणून शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. याची सुरुवात आम्ही आंदोलनातून वर्धेपासून करत आहे. त्यांची